या ठिकाणी जपानचे धर्मगुरू इतो कांचो या ठिकाणी आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करतील. जापानीज धर्मगुरू इतो कांचो. हॅलो हॅलो. हॅलो. जय भीम. हे आम्ही हॅपी सायन्स कडून आलेलो आहे आणि मी हॅपी सायन्सचा स्टाफ आहे आणि तुम्ही बरेचसे लोक यांना ओळखत असाल. कोटा नोगुची हे नेहमी मावसाळ्याला येत असतात. बंतीजींचे आणि यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि हे जे बसलेले आहेत हे आहे इतो कांचो. यांचं नाव इतो कांचो आहे. हॅपी सायन्सचे तसे 400 विहार आहेत जपानमध्ये. 4 पैकी 4 मोठे विहार आहेत. त्या 4 मोठे विहारांमधल्या एका विहाराचे प्रमुख हे इतो कांचो आहेत. तसेच माईसान जे असतात ते वेगळ्या विहारात असतात पण काम सगळे हे धम्माचंच करतात. तर आज हे इथं बंतेजींसाठी आले आहे. इतो कांचोंची तब्येत थोडी आज खराब आहे म्हणून ते थोडं बोलतील पण बंतेजींचा कार्यक्रम असल्यामुळे ते इथे याला नकार देऊ शकत नाही त्यामुळे ते आले आहेत. तर आपण ऐकूया ते काय म्हणतात. सर्वांना नमस्कार. 私はハッピーサイエンスの伊藤新藤です。 त्यांचं नाव शिंदो इतो आहे हॅपी सायन्सचे. 日本からマウサラのブッダムミ寺院のアンベトカル先生の祭典に参加させていただきました。हे म्हणत आहे की आम्ही सगळे फक्त इथं बाबासाहेबांच्या या कार्यक्रमासाठी आलो आहे जपानवरून आणि बंतेजींना इथं भेटण्यासाठी. 先ほどブッダとアンベトカル先生に深く礼拝をさせていただきました。 कारण की ते इथे बुद्धभूमी मावसाळ्यावरती बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांचं वंदन करण्यासाठी इथे त्यांना जास्त बरं वाटले. またプラチナボディバンテのお招きによってこの集いに参加させていただきました。 आणि ते बंतेजींना पण आभार व्यक्त करत आहे की त्यांनी आमंत्रित केले या कार्यक्रमाला येण्यासाठी त्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो. 私はアンベトカル先生を深く尊敬する一人でございます。 ते त्या लोकांमधून एक आहे जे भारताच्या बाहेर असून पण बाबासाहेबांना मनापासून मानतात. 1956年にアンベトカル先生が新しく仏教を起こされました。
जसं मला माहित आहे की बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला 1956 साली. そして多くの人々を救っていかれました。 आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा उद्धार झाला आहे. 私はその菩薩業にとても感謝と尊敬の思いを持たせていただいています。 आणि ते बाबासाहेबांचा मनापासून आभार मानत आहेत. आणि ते बाबासाहेबांचा मनापासून आभार व्यक्त करत आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे आज भारतात हा धम्म भेटला आहे. そしてハッピーサイエンスは1956年マスター劉邦大川が日本に生まれるところから始まりました。 आणि त्याच साली मास्टर ओकावा जे हॅपी सायन्सचे संस्थापक आहे त्या साली ते जपानमध्ये जन्मले होते. まさに安倍徳治先生が仏教を起こされた年に未来仏である大川隆法マスターが日本に再誕してくださいました。 आणि हा तोच काळ होता ज्यावेळेस आपल्याला नवीन बौद्ध धम्म मिळाला बाबासाहेबांकडून. आणि त्या काळी मैत्रीय बुद्धांची शिकवण्याची सुरुवात झाली हॅपी सायन्सची जपानमध्ये 1956 साली. 今私たちは安倍徳先生の業績に感謝するとともにその幸運のために未来仏の教えをこのインドの地に伝えに来ております。 आणि ते इथे आले आहे बाबासाहेबांबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी, त्यांच्यासाठी अजून मान सन्मान वाढावे आणि तिकडे त्यांच्याबद्दल सांगावे आणि आणखी यांचा जो पंथ आहे त्याचाही प्रचार करायला ते भारतात आले आहेत. 未来仏の教えは大きく4つあります。 मैत्रीय बुद्धांचे 4 मुख्य शिकवणी आहेत. 1つ目は多くの人々を愛して生きてください、こういう教えです。 आणि पहिली शिकवण आहे प्रेम. प्रेम जे आपण दुसऱ्यांना देतो. 2つ目の教えはブッダの教えをしっかりと学んでください、このような教えです。 आणि दुसरी जी शिकवण आहे ती आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे बुद्धांच्या शिकवणी आपण शिकणे. そして3つ目は心の汚れを取ってくださいという教えです。 आणि तिसरी शिकवण आहे आत्मचिंतन. आत्मचिंतन म्हणजे आपल्या मनातून वाईट गोष्टी बाहेर काढणे. そして最後の4つ目の教えはもっともっとこのインドの地を発展させてくださいという教えです。 आणि चौथी आहे प्रगती. प्रगती म्हणजे बुद्ध धम्माचा प्रसार करणे, त्यामध्ये आपली प्रगती होईल आणि लोकांचीही प्रगती करता येईल असा विचार करणे. 私たちはブッダの真実の教えをインドの皆様にお伝えしたくて今日ここに来ています。 आणि ते भारतामध्ये ह्या 4 गोष्टी जास्त शिकवतात आणि हेच ते यावेळेस पण या 4 गोष्टी शिकवायला भारतात आले आहेत. それが安倍徳治先生の偉大なる業績に報いることだとこのように考えております。 येते ना
हे धम्माचा प्रसार करून यांना असे वाटते की हे कुठेतरी बाबासाहेबांचं स्वप्न किंवा त्यांचे जे उद्देश होता त्यामध्ये कुठेतरी मदत करू शकाल. 皆様が安倍とから先生への感謝を深めるとともに、ハッピーサイエンスの4つの教えを本当に学んでいただいて、もっともっと幸福になっていただきたいと願っています。त्यांना पाहिजे की तुम्ही सगळे बाबासाहेबांचे शिकवणी वाचावे आणि बाबासाहेबांचा जो तुमचं जो मनात आदर आहे, प्रेम आहे, तो आतापेक्षाही जास्त आणखी वाढला पाहिजे. आणि जे हॅपी सायन्सची शिकवणी आहे जसे प्रेम, ज्ञान, आत्मचिंतन, हे शिकवणी पण तुम्ही शिकल्या पाहिजे. 私からのメッセージはこれだけです。クープクープダンニョは。 आजसाठी इतके बोलत धन्यवाद. JB मेरा नाम कोटा नोचिफम I stay here Aurangabad for 2 years ते औरंगाबाद मध्ये राहतात 2 वर्षांपासून. and we invited Pradhanabodhi Banteji to our Bihar in Japan. आणि आम्ही बंतेजींना जपानमध्ये विहारात नेले होते. So we Happy Science and Pradhanabodhi Banteji we have very strong connection. आणि आमचे जे संबंध आहे बंतेजींसोबत ते खूप स्ट्रॉंग आहे, खूप चांगले संबंध आहे बंतेजींसोबत. So Mr. Shindo Ito, the head monk of head temple in Happy Science, now he explained the teachings of Happy Science. आणि जे शिंदो इतो आहे आता ज्यांनी छोटस भाषण दिलं त्यांनी तुम्हाला हॅपी सायन्सचे काही छोटेसे शिकवणी शिकवले. So our teachings, you might feel it's a very new, something new concept. या शिकवणी बहुतेक तुमच्यासाठी नवीन असेल किंवा ही नवीन काही गोष्ट असेल. But you can find, if you study Happy Science Future Buddha teachings, you can find freedom, equality, and love beyond the religious differences and beyond caste differences. आणि जर तुम्ही हे शिकवणी शिकल्या जे मैत्रीय बुद्धांचे आहेत जे हॅपी सायन्स मध्ये शिकवल्या जातात तर तुम्हाला जसे की समानता भेटेल आणि प्रेम जे धर्माच्या पलीकडे असेल, आपली जातपातच्या पलीकडे असेल ते भेटेल. We understand that Dr. Ambedkar want to realize freedom, democracy, freedom, equality, and love beyond religious differences, beyond caste system. आणि हे हॅपी सायन्सला पण माहित आहे की बाबासाहेबांचं जे उद्देश होतं की आपल्याला धर्माच्या पलीकडे आपल्याला समानता भेटेल, समाजात एक बरोबरीचा दर्जा भेटेल आणि सर्व लोकांकडून प्रेम भेटेल. We are introducing these teachings, and those who have interest to study Happy Science teachings, please let us know and let Amit know. आणि हॅपी सायन्स मध्ये पण अशाच गोष्टी आहेत जे प्रेमाबद्दल असं गोष्टी शिकवतात. आणि तुम्हाला आणखी काही जाणून घेणं असेल किंवा मेंबर व्हायचं असेल तर ते म्हणत आहे कार्यक्रमानंतर तुम्ही मला भेटू शकता. And we believe Buddha's soul, Buddha's great soul. आणि हॅपी सायन्स मध्ये सम्यक बुद्धांना मानलं जातं. Okay, saying we believe Buddha's great soul, eternal Buddha. आणि सम्यक बुद्धांना जे मानतात त्यांना हे इटर्नल बुद्धा इंग्रजीमध्ये म्हणतात. Then we call the name of eternal Buddha as Elkantare. आणि मैत्रीय बुद्ध किंवा सम्यक बुद्ध हे हॅपी सायन्स मध्ये ज्यांची शिकवणी शिकवतात हॅपी सायन्स एलकांतारे असं म्हणतं. Yeah, so I know everyone say JV. So at the same time, I am introducing J. Elkantare.
ज्यावेळेस मी जय भीम म्हणतो त्यावेळेस मी जय एलकांतारे पण असं म्हणतो मैत्रीय बुद्धांचं. Jai Enkantare means we love everyone, we realize equality, we realize freedom beyond all the differences. आणि जय एलकांतारे म्हणायचा उद्देश असा असतो की आम्ही लोकांना प्रेम देतो, समानता देतो, आपण सगळे सोबत राहावे, समानताने राहावे. It's a totally correspond to Dr. Ambedkar's holy wish. आणि हे बाबासाहेबांचं पण उद्देश होतं आणि तसंच आम्ही त्यांच्या उद्देशामध्ये मदत करत आहोत. जय भीम, जय एलकांतारे. जय धन्यवाद. हॅलो. अशा पद्धतीने या ठिकाणी जपानचे धर्मगुरू इतो पांचो आणि कोटा नोगुची यांनी मैत्रीय बुद्धाबद्दल ते कशा पद्धतीने काम करतात हे त्यांनी सांगितलं.